आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। चितळसर मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पामध्ये सदनिकांच्या किमती 2020-21च्या रेडी रेकनर दरानुसार निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्यामुळे या गृहप्रकल्पामध्ये सदनिका आता सुमारे 44 ते 46 लाख रुपयात उपलब्ध होण्याची शक्यता आहे। तसंच यापूर्वीच्या सोडतीमधील 434 विजेत्यांना कायम ठेवण्यात येणार आहे। सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता रेंटल पॉलिसी अंतर्गत भाड्याने देखील घर उपलब्ध करून देईल। शिरढोण येथील गृहप्रकल्पामधील तब्बल 1150 घरं म्हाडा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CIASFला भाडेतत्वावरती देणार आहे। याच आठवड्यात या संदर्भात सामंजस्य करार होणार आहे। अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी 18,692 घरं ही उपलब्ध करून दिली जातील। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई आणि गुजरातमधील विविध स्थानकांवरून 8 विशेष गाड्यांच्या एकूण 42 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला। या गाड्यांना पश्चिम उपनगरीय परिसरामधील महत्त्वाच्या स्थानकांवरती थांबे देण्यात आल्यामुळे वसई, पालघर, बोरिवली परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। श्रावण महिन्यानिमित्त भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी 16 तासांसाठी खुलं राहील। पहाटे 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत खुलं ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गर्दीचं नियोजन, वाहतूक आणि सुरक्षेबाबत विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या। श्रावणापासून सुरू होणाऱ्या सण उत्सवांच्या मालिकेची चाहूल लागताच नारळाच्या बाजारात तेजी आलेली आहे। धार्मिक विधी, पूजेसह हॉटेल, मिठाई आणि केटरिंग व्यवसायातून नारळाची मागणी वाढू लागल्यानं गेल्या 15 दिवसात घाऊक बाजारात नारळाच्या शेकड्याच्या भावात 300 ते 400 रुपयांची वाढ झालेली आहे। श्रावणानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीपर्यंत सणांची रेलचेल असल्यामुळे नारळाची मागणी कायम राहणार आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं आंबेमोहोर तांदळाची मागणी वाढलेली असून कमी उत्पादन झालेल्या या तांदळानं प्रीमियम श्रेणीमध्ये स्थान मिळवलंय। आंबेमोहोरचे दर प्रति किलो 180 ते 200 रुपयांपर्यंत पोहोचलेत। त्यामुळे पारंपरिक स्वयंपाकात खास चव आणि सुगंधासाठी त्याचा उपयोग वाढलेला आहे। मोदकासाठी आंबेमोहोर तांदळाचा किंवा पिठाचा वापर प्रामुख्यानं त्यांच्या सुगंधित आणि मऊ गुणधर्मामुळे केला जातो। या तांदळाला आंब्याच्या मोहरासारखा विशिष्ट आणि छान सुगंध असतो, ज्यामुळे मोदकांचा सुवास आणि त्याला चव येते। शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन रोखलं जाणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढलेली असून तातडीनं प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। शालार्थ प्रणालीमध्ये राज्यातील अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसंच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आधाराशी संबंधित ई-केवायसी प्रक्रिया करणं आवश्यक आहे। मोरबे धरणामधील पाणीसाठा 87.5% पोहोचलेला असला तरी नवी मुंबईकरांना पाणी कपातीपासून तातडीनं दिलासा मिळणार नाहीये, असं महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केलं। पावसाची अनिश्चितता, भविष्यातील पाणी उपलब्धता आणि शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। आणि आता राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात। मुंबई शहर पेट्रोल 111.18, डिझेल 97.83 रुपये। ठाणे शहर पेट्रोल 111.18, डिझेल 97.83 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 112.46, डिझेल 99.7 रुपये। नागपूर शहर पेट्रोल 112.81, डिझेल 99.47 आणि छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 114.35, डिझेल 100.31 रुपये।